Hi children, today's English period. In last period, I took the reading of first poem. आपण गेल्या पाठामध्ये तुम्हाला ह्या कवितेचं मी वाचन घेतलं होतं की नाही 1.1 bridge. Today I am going to teach you this nice poem. Do you have textbook? If you have, take this textbook, page number 1 and see and try to understand each words. If you don't understand words, any lines, listen the video again and again. What is the activity given? See here, they given listen and recite the poem with action. Listen, ऐकणे and आणि recite म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणणे. The poem कविता with action. आता ही कविता नुसती म्हणायची नाही तर ताला सुरात म्हणून ॲक्शन म्हणजे कृती करायची, हावभाव करायचे, हातवारे करायचे आहे. त्याचं राईम रिदम मी तुम्हाला पाठवलेलं आहे. दॅट राईम रिदम लिसन अँड अगेन अँड डू विथ ॲक्शन. लेट्स सी द पोयम वर्ड टू वर्ड. व्हॉट इज द फर्स्ट लाईन? आय रीड, यू ऑब्झर्व इट. Birds says on the rivers. In Marathi subject, in Marathi period, you learn the poem पाऊस. मराठीच्या पुस्तकामध्ये तुम्ही पाऊस कविता शिकलेला आहात. पाऊस म्हणजे रेन. आणि पावसाच्या दिवसामध्ये तुम्ही बोट्स म्हणजे कागदाच्या नावं पाण्यामधून सोडतात. ते सो वाहते. पण इथं बोट्स कुठल्या मोठ्या बांधलेल्या लाकडाच्या वगैरे लोखंडाच्या साह्याने त्या मोठमोठ्या बोटी ज्या समुद्रामध्ये असतात, नद्यावरती असतात. मग या बोटीचं काम काय असते? खूप सारे काम असतात. आता समुद्रातल्या बोटी कसं मासेमारी लोक मासेमारीसाठी वापरतात, मालाची ने-आण करण्यासाठी वापरतात, किंवा आपण इकडून या काठावरून त्या काठावर जाण्यासाठी असे अनेक काम आहेत बोटीचे की नाही. दॅट इज अवर बोट्स. व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ बोट्स? BOATS, boats. Now here at the end of the word they add the letter S. Why? जेव्हा शब्दाच्या शेवटी S हा अक्षर लिहितात, हे S हे लेटर लिहितात, तेव्हा ते अनेक असतात. सिंपल आहे. Boats is a plural form. Sails also plural form because here S added. Sails म्हणजे पोहणे, तरंगणे. Boats were sails on the river. नदीच्या नदीवरती. Rivers, नदी. What is the spelling of river? Do you know? I tell you. RRVERS, rivers, नदी. Boat sails on the river. नावा नदीवरती पोहतात, तरंगतात, वाहतात, प्रवाहित होतात, जातात, असं अनेक म्हणू शकतो आपण. नेक्स्ट लाईन. And ships sails on the seas. आता बोट्स रिव्हर वरती असतात. तर शिप्स म्हणजे जहाजे. आता हे शिप्स म्हणजे मेंढ्या नाही. तर स्पेलिंग लक्षात ठेवा. SHIPS, शिप्स, जहाज. जहाजे कुठे असतात? समुद्रावरती. समुद्र सीज. SEAS, सीज, समुद्र. नावा नदीवरती असतात तर शिप्स सेल्स ऑन द सीज, तरंगतात. तर ह्या ज्या बोटी आहेत त्या समुद्रावरती तरंगतात. थर्ड लाईन. बट परंतु क्लाउड्स ढग. दॅट सेल्स म्हणजे पोहणे. अक्रॉस द स्काय. बोटी नदीवरती प्रवाहित होतात, जहाजे समुद्रावरती असतात. मग क्लाउड्स कुठे तरंगतात? द क्लाउड्स सेल्स इन द स्काय. अक्रॉस द स्काय, आकाशापलीकडे ते ढगावरती हे जे क्लाउड्स ढग तरंगत असतात. तुम्ही जेव्हा आकाशाकडे बारकाईने पाहता की नाही, जेव्हा जोराचा वारा असतो तुम्हाला असे ढग म्हणजे क्लाउड्स पळाल्यासारखे दिसतात, रनिंग करतात. वाय इट इज बिकॉज ऑफ द एअर. हवेमुळे ढग सुद्धा इकडून तिकडे प्रवास करतात. दॅट वी कॉल हियर सेल. क्लाउड सेल्स इन द स्काय or across the sky. नेक्स्ट लाईन. आर प्रिटियर दॅन दिस. पहा आता बोटी विहिरीवरती असतात, बोटी नदीवरती असतात, सेल करतात, पोहतात. जहाजे समुद्रावरती
क्लाउड्स, ढग आकाशामध्ये. दीज थ्री थिंग्स आर ब्युटिफुल. ह्या तिन्ही गोष्टी आता सुंदर आहेतच. परंतु ह्या तिन्हीपेक्षा सुंदर का आहे? आर प्रिटियर दॅन दीज. Prettier, beautiful. I given the words and its meaning. In that what I given? Pretty means sundar, beautiful. Prettier, prettier than these. ह्या वरील सर्व गोष्टीपेक्षा सुंदर काय असेल तर there are bridges on the rivers as pretty as you. Please. Do you remember the meaning? Yes, correct. Please. Anandi, happy, HAPPY, happy. Spelling of please, PLEASE, please. But both that bridges heaven and overtop the trees and builds a road from the earth to the sky is prettier far than these. आता पहा, इथून इथेपर्यंत हे सर्व लाईन्स कशाचे वर्णन करतात ते? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Last 7 lines are describe the rainbow. Here I draw the rainbow for you. Do you observe it? How many colors are in rainbows? In rainbows there are 7 colors. How many colors are in rainbows? This one again 7. Okay. So here I draw the nice rainbow. Here is clouds and rain is coming. आता रेनबो कुठल्या सीझन मध्ये दिसतो? तर रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य. अशा आपल्या सुंदर अशा वातावरणात सध्या जो सीझन चालू आहे पावसाळ्यामध्ये आकाशामध्ये रेनबो दिसतो. पण कधी ऊन पडलेलं आहे, पाऊस येत आहे, अशा वातावरणामध्ये आपल्याला इंद्रधनुष्य दिसते. इंद्रधनुष्य सप्तरंगी असते. आता वरील गोष्टी आपल्याला सांगितलं कवीने, क्रिस्टिना रोझेटीने की सुंदर आहेतच, पण त्यापेक्षा सुंदर काय ते रेनबो. आणि सुंदर असणारच कारण त्याच्यामध्ये 7 रंग आहे. इंद्रधनुष्य हा रंगीबेरंगी असतो. सो रेनबो इज ब्युटिफुल दॅन अबाउट ऑल थिंग्स. ओके. रेनबो इज इट स्ट्रेट? इंद्रधनुष्य हा सरळ असतो का? नाही. असं बो केला असतो. बो केलं म्हणजे असं वाकलेला असतो, त्याला बो म्हणतात. तो ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत असं वाकल्यासारखा दिसतो. म्हणजे ह्या क्लाउड्स पासून त्या क्लाउड्स पर्यंत आपल्याला हे रेनबो बो केलेला दिसतो. आर प्रिटियर दॅन दीज आर द ब्रिजेस ऑन द रिव्हर्स. दीज वर्क रेनबो. व्हॉट डू द वर्क इट डू? But that bow bridges heaven and overtop the tree and builds the road from the earth to the sky. हा इंद्रधनुष्याचं काय काम आहे? तर बिल्ड म्हणजे बांधणे, रोड रस्ता, फ्रॉम अर्थ पृथ्वी टू द स्काय. आता हा पृथ्वीपासून आकाशापर्यंत हा जणू काही पूल आहे असं आपल्याला भास होतो. कोण? रेनबो. आपण दूर आकाशाकडे पाहिला तर पृथ्वीपासून आकाशापर्यंत जणू काही हा ब्रिज आहे, ब्रिज पूल आहे. जाण्या येण्यासाठी, सेल्स करण्यासाठी असं आपल्याला भास होतो. दॅट इज नॉट ट्रू. हे सत्य नाहीये, पण वी फील लाईक दॅट इज प्रिटियर फार दॅन दीज. इन द वर्ल्ड देर आर सो मेनी ब्युटिफुल थिंग्स. स्काय, ट्रीज, ocean, seas, waterfall, many things are there. But than these, what is the beautiful? That is the rainbow. This rainbow is a path from earth to the sky. हा जो इंद्रधनुष्य आहे पृथ्वीपासून आकाशापर्यंत जाण्याचा ब्रिज पाथ आहे. Once again we read the all lines. See, listen. Boats sail on the rivers and ships sail on the seas. But clouds that sail across the sky are prettier than these. There म्हणजे तेथे bridges on the rivers. नदीवरती खूप ब्रिजेस म्हणजे पूल, पाथ ओव्हर द रिव्हर, दॅट इज कॉल्ड ब्रिजेस. इज ॲज प्रिटी ॲज यू प्लीज. हा नदीवरती जो पूल असतो तो सुद्धा खूप छान आनंददायी असतो.
बट परंतु बोथ दॅट रिजेस हेवन, हेवन म्हणजे स्वर्ग, आकाशामध्ये जो हेवन आहे, स्वर्ग आहे, तो कशामुळे, ओनली बिकॉज ऑफ रेनबो. अँड ओव्हर टॉप द ट्रीज, ओव्हर टॉप्स म्हणजे वरून, झाडांच्या वरून, अँड ब्रिंग्स अ रोड फ्रॉम अर्थ टू द स्काय. दिस रेनबो ब्रिंग द वे फ्रॉम अर्थ टू द स्काय. Is prettier far than we. This is a prettier than all things in the world. It is the opinion of our poet. Who is a poet? Christina Rossetti. चं म्हणणं आहे की इंद्रधनुष्य हा जगातील सर्व गोष्टींमध्ये अतिशय सुंदर असं आहे आणि हा काय path to the sky. Children, do you understand this poem? This poem write 2 times and read many times.